ज्यांनी मला क्रिकेटमध्ये आणलं बलविंदर सिंग संधू त्याच्याच बरोबर मुंबईसाठी खेळणं वॉज म्हणजे ही वॉज बॉलिंग फ्रॉम वन एंड अँड आय वॉज बॉलिंग. किती मोठी गोष्ट आहे म्हणजे एकीकडे गुरु तुमचे कोच खेळतात आणि दुसऱ्याने तुम्ही. ऑफकोर्स टुडे बल्लू इज अ गुड फ्रेंड ऑल्सो, ऑफकोर्स विथ ड्यू रेस्पेक्ट. बट मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही आणलं आणि मी तुमच्याबरोबर खेळणं वॉज माय पीक पॉइंट. I must tell you that somewhere in life जे काय आम्ही टेनिस बॉल मध्ये बॅटिंग करायचो जे काय त्या मानाने नेट मध्ये कधीही बॅटिंग न मिळून मॅच मध्ये परफॉर्मन्स करायची. मी इंग्लंडमध्ये आय प्लेड इंग्लंडमध्ये म्हणजे मिडल सेक्स साठी वेन डॅनियल प्रोफेशनल होता आणि तो अनफिट झाला तर मिडल सेक्सचा बी टीमचा बॉलर वरती गेला. ओके. तो ए टीम मध्ये गेला म्हणजे काउंटी टीम. तर त्यांना जागा एक वेकन्सी होती तर बिकॉज आय वॉज प्लेइंग लोकल क्रिकेट दे पिक्ड मी. अच्छा. अरे वा. आणि फर्स्ट मॅच मध्ये मी 10 विकेट काढले आणि 146 नॉट आउट केले. अरे वा. ऑलराऊंड परफॉर्मन्स. 146 ती फर्स्ट सेंचुरी. ती बहुतेक फर्स्ट सेंचुरी सीझन बॉल मध्ये. अच्छा. त्यावेळेला त्या कोचनी मला हेही सांगितलं, कोच आय वुड नॉट से कोच बिकॉज दे वर ओनली मॅनेजिंग द टीम. तेव्हा मॅनेजर टर्म होती कारण की त्यांनी काय आम्हाला महिनाभर प्रॅक्टिस करायला लावली, ट्रेनिंग केली, सेशन्स केले, असं काही नाही. सरळ टीम आली, चला जा, म्हणजे इट वॉज मोर ऑफ मॅनेजर. बरोबर. सो तर तिकडनं युनिव्हर्सिटी राहिलं बाजूला, अंडर-22 पण असं झालं. आणि मला हेही सांगण्यात आलं की मी जेव्हा त्यांना कारण दिलं की माझी बॉलिंग ऑफ स्टंपवर का नाही पडत होती तर त्यांनी मला हेही सांगितलं की नाचता येईना अंगण वाकडं. तर मी गपचूप बसलो, ठीक आहे. नेक्स्ट इयर आय वर्क हार्ड 100%. 100%. नाही तर मी रस्त्यावरच कुठेतरी खेळत बसलो असतो. आणि मला असं वाटतं मी बऱ्यापैकी आय एम हॅपी, कंटेंट. नोकरी मिळाली क्रिकेटमुळे, फॅमिली सेटल झाली. सो आय फील झुंझुनवाल्याला जाऊन क्रिकेटमध्ये येणं वॉज द टर्निंग पॉइंट. म्हणजे माझं एक रेकॉर्ड आहे की ॲट अ स्ट्रेच 19 ओव्हर्स ऑफ 8 balls each. अच्छा. 8 balls bowling for CCI. Okay. Was Kangali. Yeah. So this was my like endurance level, and that season I did well. In fact न्यूहिन मध्ये आल्यानंतर I was the highest wicket taker for A division. अरे वा. 6 matches 29 wickets for A division. For A division. Yeah. So for Newhin. That changed my career. जेव्हा तो आला पहिला वर्ष त्याला रणजी ट्रॉफी नेट्स बरोबर त्याला घेऊन जायची, टीम सोबत घेऊन, टीम बरोबर, नेट्स बरोबर, टीम बरोबर. आणि मला वाटतं पहिले एक महिनाभर आम्हाला बॉलिंग टाकायला त्याला अलाउड नव्हतं. ओके. अच्छा. आय थिंक वॉज जस्ट 13-14. पण तो यायचा, आमच्या बरोबर प्रॅक्टिस करायचा आणि मग त्याचे अंडर-16, अंडर-15, अंडर-17, अंडर-19 मॅचला तो जायचा. आणि तिकडे बघितलं 200 केलेत, इकडे बघितलं 200 केलेत आणि बघून सगळ्या. पण एक गोष्ट सांगेन, एक वेळा तो जेव्हा रणजी ट्रॉफी डेब्यू झाला आणि नेटमध्ये, मी आजही आठवत नाही एक्सेप्ट वन्स त्याची एक एज मी काढली. अच्छा. वरना जे काय 2 सीझन मी त्याच्याबरोबर टीममध्ये होतो, बीट पण करणं कठीण होतं. अच्छा. ही इज फ्रॉम डिफरंट प्लॅनेट. नमस्कार, मी सुबोध मयुरे. आजच्या आपल्या गोष्ट चॅम्पियनच्या नव्या भागात आपलं स्वागत. मुंबईचं क्रिकेट म्हटलं की शालेय क्रिकेटला खूप महत्त्व आहे. हल्ली तर फार खूप महत्त्व आलेलं आहे, कारण मुंबईकडून खेळायचं असेल, देशाकडून खेळायचं असेल तर शालेय क्रिकेट गाजवलं पाहिजे असं म्हणतात. पण आज आपल्यासोबत जी चॅम्पियन व्यक्ती आहे त्यांनी शालेय क्रिकेटचा अनुभवच घेतलेला नाही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी थेट आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट असेल किंवा MCAचं क्रिकेट असेल तिथून मग एक स्टेपवर चढत गेले. मुंबईकडनं रणजी ट्रॉफी खेळले, दुलीप ट्रॉफी, वेस्ट झोन खेळले. मला वाटतं आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध पण काही सामने ते केलेले आहेत. आणि या सर्वांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यांच्याकडनं, त्यांची जर्नी, त्यांचा प्रवास कसा झालेला आहे, मूळ म्हणजे क्रिकेटमध्ये कसे आले, घरून
फारसं मला वाटतं अनुकूल वातावरण नव्हतं सुरुवातीला, पण ते सर्व जाणून घेऊया. वेलकम सर गोष्ट चॅम्पियनच्या नव्या भागात. प्रदीप कासलीवाल सर आपल्यासोबत आहेत. सगळ्यांना जो पहिला प्रश्न माझा असतो की सुरुवात कशी झाली क्रिकेटची, कारण मी ऐकलंय की शालेय क्रिकेट तुम्ही खेळलेलाच नाही आहेत, पण मुंबईकर हा कॉलनीमध्ये असेल कुठेतरी असेल टेनिस बॉल रबर बॉलनी क्रिकेट सुरुवात करत असतो. तुमची कदाचित तशीच झाली असेल. करेक्ट. हो, क्रिकेटची सुरुवात रस्त्यावर खेळूनच झाली, रबर बॉलनी आणि मॅचेस टेनिस बॉलच्या. मग त्या काळात रबर बॉलनी पावसाळ्यात खेळणं फार कॉमन होतं आणि कॉम्पिटिटिव्ह पण होतं. स्पेशली चेंबूर, टिळकनगर वगैरेमध्ये बऱ्यापैकी म्हणजे टेस्टास पण खेळले पंडित सारखे, चंद्रकांत पंडित सारखे. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये खेळायचं आणि ते रबर बॉलचं क्रिकेट अनुभव वेगळा होता. जर्नी असं म्हणायला गेला तर एक मित्र समर वेकेशन कॅम्पला सिलेक्शनला घेऊन गेला. कॅनव्हास शूजनी बॉलिंग टाकायला गेलो. अच्छा. आणि त्या सेंटरचे कोच अचरेकर सर होते. RCF वर होती. 1981ची गोष्ट आहे. ओके. 81चा सीझन होता बहुतेक तो, आणि मला सिलेक्ट केलं नाही. अच्छा. पण तिकडे बलविंदर सिंग संधू वरती बसले होते. तर त्यांनी मला सगळं झाल्यानंतर मी चेंज करत होतो, शूज काढत होतो, तर त्यांनी मला विचारलं तुझं नाव आहे का. ते म्हटलं नाही. मी म्हणाल नाही तू ये, मी सांगतो सरांना. अच्छा. तर बल्लूनी सरांना हाक मारली आणि सरांनी सांगितलं सर याला येऊ द्या बॉलिंगला. ओके. सरांनी म्हटलं ठीक आहे. अच्छा. आणि मी दुसऱ्या दिवसापासून बॉलिंग टाकायला यायला लागलो. हे कुठला कॅम्प होता हा. समर वेकेशन. दरवर्षी असतो. अंडर 19-16 काय. अंडर 19च असावं त्यावेळेला. ओके. हा, पण मला वाटत नाही हा ओपन कॅम्प होता, कारण की सगळेच होते सिनियर्स त्याच्यात. अच्छा. ओके. बरीच नावं होती त्याच्यात, इन्क्लुडिंग चंद्रकांत पंडित. अच्छा. म्हणजे तुम्ही टेनिस जे खेळायचे ते सगळेच तिकडे आला होता. बहुतेक, कारण की चेंबूर सेंटर असल्यामुळे सगळे तिकडे होते. तर मग मी बॉलिंग टाकायला यायला लागलो, पण माझ्याकडे शूज नाही. माझे साईजचे शूज मिळणं कठीण होतं. त्या काळात आर्क स्पाइकचे शूज होते. तर चोर बाजार मध्ये जाऊन एक 10 नंबरचे आणले, पण पाय 11चा होता. तर त्याला मोच्याकडनं मोठे करून आर्क स्पाइक्सनी, ते पण एक 10-15 दिवसानंतर शूज घ्यायची परिस्थिती झाली. ते आर्क स्पाइक्स पण एवढे सपोर्टिव्ह नव्हते जे आजकाल प्लेयर्स घालतात. बरोबर. त्याच्याने चालू झालं. पण सगळ्यात बेस्ट गोष्ट अशी आहे की बल्लू स्वतः बॉलिंग टाकायला यायचा आणि मला दाखवायचा. अच्छा. ते स्वतः बेसिकली माझे बॉल चांगले आउटस्विंगर व्हायचे. आउटस्विंगर म्हणजे हवेत ते कर्व होऊन जायचे, आणि ते बल्लूला बहुतेक आवडलं. मग त्यांनी मला काय करायचं, कुठे लक्ष द्यायचं, कुठून बॉल टाकायचा प्रयत्न करायचा, हे सगळं शिकवायला. ते जे 10-15 दिवस होते त्याच्यानंतर मग मी सोमय्यामध्ये होतो. तेवढं क्रिकेट नव्हतं. मग आम्ही सोमय्यामध्ये 1 वर्ष खेळलो. बऱ्यापैकी आम्ही, आठवत नाही मला कितव्या राऊंड पर्यंत, पण कॉलेज क्रिकेटच होतं. शाळेचं क्रिकेट, शाळेत क्रिकेटच नव्हतं. अच्छा. कुठली शाळा. ही चेंबूरची एफॅक इंग्लिश स्कूल आहे. अच्छा. शाळेची टीमच नव्हती. शाळेचं किट फक्त डब्यात असायचं. कारण की काही शाळांकडे ग्राउंडच नाहीये, तिकडे क्रिकेट प्रॉब्लेम होणारच नाही. आणि दॅट इज आय थिंक स्टील टिल डेट फॅसिलिटी इज वन ऑफ द बिगेस्ट थिंग वी स्ट्रगल. मग एक संजय मोकाशी म्हणून सोमय्यामधनं झुंझुनवाल्याला गेलेला क्रिकेटर, त्यांनी मला झुंझुनवाल्याला सोमय्यामधनं सायकलवर ऍडमिशन घ्यायला घेऊन गेला. ओके. अच्छा. त्यातली एक गोष्ट सांगतो, इमोशनल आहे. प्लीज. की तिकडे गेलो, आमचे दैवच म्हणेन मी, राम सर व्हाईस प्रिन्सिपल झुंझुनवाला, आणि जे क्रिकेट फॅन होते आणि क्रिकेटसाठी जीव द्यायचे, क्रेझी होते. त्यांनी संजयनी सांगितलं म्हणून फॉर्मवर सही करून दिली, सगळं झालं. आणि तिकडे जाऊन फी मागितली क्लर्कनी.
तर त्या काळात स्लीपरमध्ये फिरणारा मुलगा, सायकलवर जाणारा येणारा, 400-450 रुपये फी भरणं इम्पॉसिबल. बरोबर. तर मी संजयला सांगितलं, संजय पैसे नाही आणले आहेत, मी उद्या परवा घेतो. तो म्हणाला नाही नाही तू आपल्याला पैसे नाही आहेत. अरे वा. तर ते म्हणाले, मग रामसरकडे गेलो आम्ही. रामसरांना सांगितलं सर, तर रामसरांनी रूल प्रमाणे सांगितलं की तो 15th आला तर त्याला फी तर फी वेव ऑफ केलं जाईल. फी वेव. पण आता मी नाही देऊ. तर सर 15 नाही, तो 11 मध्ये खेळेल, तुम्ही सही करा. अरे वा. म्हणून ऍडमिशन घे. अच्छा. आणि मग जर्नी चालू झाली. किती मोठी गोष्ट होती तेव्हा ती मदत मिळणं. हो, म्हणजे मी आजही झुंझुनवालाची कोचिंग करतो. तो फर्स्ट आय सी की दे आर टेकन केअर इन युअर स्टडीज. त्यांच्या अभ्यासात काय असेल, जर तो रेग्युलर असेल, खरंय, टीम मध्ये खेळो न खेळो ही गोष्ट वेगळी, पण पंक्च्युअल असायला पाहिजे. त्याचं ॲटिट्यूड कळतं काय आहे. इज ही रिअली वॉन्ट टू मेक अ करिअर इन क्रिकेट असं. बरोबर. आणि तिकडनं जर्नी चालू झाली. मग पण तो जो क्षण होता सोमय्यामधून झुंझुनवालाला शिफ्ट व्हायचा, तेव्हा घरून स्मूथली झालं होतं की क्रिकेटला किती सपोर्ट होता घरून? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे घरी स्पोर्टिंग बॅकग्राऊंड होतं काय? नाही, घरात परिस्थिती नव्हती, कोणाला स्पोर्ट्सचं एवढं नॉलेज नव्हतं. ओके. पण त्या काळात झुंझुनवालाचं नाव एवढं चांगलं नव्हतं. सोमय्या सोडून झुंझुनवालामध्ये जाणं वॉज अ वन स्टेप बिहाइंड इन स्टडीज अकॅडमिक्स. बट इन स्पोर्ट्स झुंझुनवालाचं बऱ्यापैकी नाव होतं, कारण की ते फायनल पर्यंत यायचे, म्हणजे चांगले क्रिकेटर्स दिले. तर घरातनं असं झालं की कोणी सांगितलं तुला काय आहे क्रिकेट, कशासाठी? आणि तर 2-3 दिवस घरात थोडं वातावरण तंग होतं. आणि मला बऱ्यापैकी आठवतं त्या काळात वडिलांची कंपनी जिकडे ते काम करायचे ते स्ट्राईकवर होती, प्रीमियर ऑटोमोबाईल. ओके. तर घरात पैशाची तंगी होती. आणि तर वडील ठीकठाक होते, काही हे नाही. पण मी एक वेळा संध्याकाळी 2-3 दिवसानंतर जेव्हा वातावरण शांत झालं, हे झालं की ते एवढंच विचारलं की मला एक गोष्ट सांगा, मी झुंझुनवालामधनं ग्रॅज्युएशन केलं आणि सोमय्यामधनं केलं, डिग्री कोण देणार? एक मिनिटासाठी सगळे गप्प होते. त्याला शेवटी मुंबई युनिव्हर्सिटी देणार. तुम्ही 10वी म्युन्सिपाल्टी मधनं पास व्हा किंवा टॉप स्कूल मधनं पास व्हा, बोर्डाचीच परीक्षा द्या. त्या दिवसानंतर त्यांनी बोलायचं थोडं बंद केलं. पहिलं सीझन आय वॉज ड्रॉप, आय डिडंट प्ले. झुंझुनवाला लॉस्ट इन क्वार्टर फायनल्स. बट नेक्स्ट इयर I must say that 1 year I never missed a practice session. Very good. Of झुंझुनवाला. Okay. सकाळी उठून प्रॅक्टिसला जाणं हेच काम होतं आणि बाकी कॉलेज सपोर्ट करायचं. फक्त प्रॅक्टिकल्स असल्यामुळे मी मंडे सॅटर्डेला ते कव्हर करायचं. दिस वॉज इन माय 14th स्टँडर्ड. दॅट वॉज SYBSC. FYBSC मी सोमय्यामधनं ऑलरेडी पास झाले, युनिव्हर्सिटी एक्झाम. इन शॉर्ट आय थिंक तिकडनं करिअर चालू झालं. आणि झुंझुनवाला नेक्स्ट इयर बऱ्यापैकी खेळणं, फायनल खेळणं. फायनलला आम्ही हरलो अनफॉर्च्युनेटली. लास्ट विकेटनी 70-80 रनची पार्टनरशिप केली. 2 कॅचेस सुटल्या माझ्याच बॉलिंगला. पण वी डिड वेल. आणि देन माझं थोडंफार नाव झालं. तो एक स्टेपिंग स्टोन म्हणता येईल की झुंझुनवालाला शिफ्ट होणं आणि क्रिकेटच्या रिदम मध्ये येणं. 100%. 100%. नाही तर मी रस्त्यावरच कुठेतरी खेळत बसलो असतो. आणि मला असं वाटतं मी बऱ्यापैकी आय एम हॅपी, कंटेंट. नोकरी मिळाली क्रिकेटमुळे, फॅमिली सेटल झाली. सो आय फील झुंझुनवालाला जाऊन क्रिकेटमध्ये येणं वॉज द टर्निंग पॉईंट. या. पण त्यानंतर मुंबईचं क्रिकेट कसं सुरू झालं? एज ग्रुप क्रिकेट खेळला? मी अंडर-22 खेळलो. ओके. पहिला वर्ष अंडर-22चं माझं बरोबर नव्हतं गेलं. अच्छा. तर त्यावेळेला एक कोच होते, त्यांनी एवढंही सांगितलं की एक मॅच मध्ये इन्सिडेंट झाला.
जी मॅच आम्ही पुण्याला खेळलो त्या मॅच मध्ये स्टम्प्स आहेत ना असे वाकडे होते, म्हणजे ह्याचा लेग स्टम्प आणि ह्याचा लेग स्टम्प लाईनीत होते, पॅरलल नव्हते समोर. हा, लेग स्टम्प असे होते. तर माझे नवीन बॉल बिग आउट स्विंगर्स, कारण की मी टाकत होतो या बाजूनी आणि पडायचा लेग स्टम्प वर आणि जात होता. माझे 6-7 ओव्हर सुपर गेले आणि त्याच्यानंतर मला ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकणं फार कठीण झालं आणि त्याच्यानंतर मला पडली सुद्धा एवढं आठवत नाही, पण बऱ्यापैकी नथिंग, म्हणजे बऱ्यापैकी मार पण खाल्ला आठवतं. ओके. की आणि त्याच्यानंतर माझी बॉलिंग बंद झाली आणि जे काय म्हणजे ही मुंबई वर्सेस महाराष्ट्र मॅच होती. मला वाटतं मुंबई वर्सेस गुजरातची मॅच होती. आणि आम्ही मला वाटतं बहुतेक ॲट डेक्कन. ओके. जुनी गोष्ट, आता ही 82-83 ची गोष्ट झाली. आणि त्यावेळेला त्या कोचनी मला हेही सांगितलं, कोच, आय वुड नॉट से कोच बिकॉज दे वर ओनली मॅनेजिंग द टीम. तेव्हा मॅनेजर टर्म होती, कारण की त्यांनी काय आम्हाला महिनाभर प्रॅक्टिस करायला लावली, ट्रेनिंग केली, सेशन्स केले, असं काही नाही. सरळ टीम आली, चला जा, म्हणजे इट वॉज मोर ऑफ मॅनेजर. बरोबर. सो तर तिकडनं युनिव्हर्सिटी राहिलं बाजूला, अंडर-22 पण असं झालं. आणि मला हेही सांगण्यात आलं की मी जेव्हा त्यांना कारण दिलं की माझी बॉलिंग ऑफ स्टंपवर का नाही पडत होती, तर त्यांनी मला हेही सांगितलं की नाचता येईना अंगण वाकडं. तर मी गपचूप बसलो, ठीक आहे. नेक्स्ट इयर आय वर्क हार्ड. म्हणजे मला फिल्डिंग माझं फार वीक पॉइंट होतं. ओके. बिकॉज फिल्डिंग प्रॅक्टिस आता जे प्रेझेंट जनरेशन करतात तशी फिल्डिंग प्रॅक्टिस कधीच कुठे 10-12 कॅचेस घेतल्या की संपलं. हा, बस. जो चांगला धावतो तो पॉइंटला, जो जरा चांगले थ्रो करतो तो बाउंड्री. बरोबर. हा एक बेसिक सांगतो. हा, तर फिल्डिंग बॉलिंग मध्ये पण रोडवर रनिंग करून आलेला फ्लॅट फुटेड बॉलर वॉज नॉट हेल्पिंग मी. मी भरपूर ऍक्च्युली रोड रनिंगच केली, कारण की जवळपास ग्राउंडच नाही कुठेच. तर 1-2 सीझन रोड रनिंग करून करून आय बिकेम अ गुड एन्ड्युरन्स. म्हणजे माझं एक रेकॉर्ड आहे की ॲट अ स्ट्रेच 19 ओव्हर्स ऑफ 8 balls each. अच्छा, 8 balls bowling for CCI. Okay. Was Kangali. Yeah. So this was my like endurance level, and that season I did well. In fact, न्यूहिन मध्ये आल्यानंतर I was the highest wicket taker for A division. अरे वाह. 6 matches, 29 wickets for A division. For A division. Yeah. So for Newhin. For Newhin. That changed my career, and next year under-22 I was in Mumbai's team. Okay. आणि त्या सीझनला मी बरोडाच्या अगेन्स्ट 4, महाराष्ट्राच्या अगेन्स्ट 7, गुजरातच्या अगेन्स्ट 5 आणि 5 आणि असे काही विकेट घेतल्या. आणि आय वॉज इन द रणजी ट्रॉफी. अच्छा, व्हेरी गुड. सो थिंग्स रिअली चेंज्ड आफ्टर दॅट 1 year ऑफ अंडर-22, जिकडे मला सांगितलं गेलं की तू चुकीच्या ठिकाणी आहे. सो आय थिंक त्या मनाने बऱ्यापैकी मुंबईला त्या काळात खेळणं आणि ज्यांनी मला क्रिकेटमध्ये आणलं, बलविंदर सिंग संधू, त्याच्याच बरोबर मुंबईसाठी खेळणं वॉज, म्हणजे ही वॉज बॉलिंग फ्रॉम वन एंड अँड आय वॉज बॉलिंग. किती मोठी गोष्ट आहे, म्हणजे एकीकडे गुरु तुमचे कोच खेळतात आणि दुसऱ्याने तुम्ही. ऑफकोर्स टुडे बल्लू इज अ गुड फ्रेंड ऑल्सो, ऑफकोर्स विथ ड्यू रेस्पेक्ट. बट मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही आणलं आणि मी तुमच्याबरोबर खेळणं वॉज माय पीक पॉइंट. कशी राहिली ती डेब्यू मॅच? मला वाटतं संदीप पाटील कॅप्टन होता. संदीप पाटील कॅप्टन होता. त्या फर्स्ट मॅचला बल्लू नव्हता. आय थिंक ही वॉज ऑन इंडिया ड्युटी ऑर समथिंग. सो फर्स्ट मॅच मॅटिंगवर मला एकच विकेट मिळाली. ते पण मला वाटतं सेकंड इनिंग मध्ये. आणि त्याच्यानंतर आय थिंक 1-2 महाराष्ट्राच्या अगेन्स्ट 5 आहेत की 6 आहेत. आणि त्या सीझनला बऱ्यापैकी मग
मला वाटतं एक 15-20 विकेट घेतल्या त्या सीझनला. आणि मग इंग्लंडला राजसिंग डोंगरपूरमुळे मला इंग्लंडला 86च्या टूरवर जायला मिळालं. कुठली टीम होती? म्हणजे नाही, मी वेगळा गेलो, पण मी त्यांना बॉलिंग टाकायला जायचो इंडियन एटला इन इंग्लंड. अरे वा, 86ला. 86च्या मोठी opportunity. कपिल देवची त्या 2 टेस्टनी आपण जिंकलो. बरोबर. सेम सिरीज मला वाटतं तेव्हा बॉब विलिसला संदीप पाटीलने मारले होते ते 6-4 बहुतेक. कदाचित. हो. तर कसा होता तो अनुभव इंडियन टीमला नेट मध्ये बॉलिंग टाकण्याचा फर्स्ट टाइम? नाही, आणि ते माझं सगळ्यात मोठा एक आणि आय थिंक इट्स अ मेजर इश्यू इन अ यंगस्टर, ड्यूक्स बॉलनी बॉलिंग टाकणं आणि इकडच्या विन्सरेक्स, सॉनेक्स आणि ते शायनी बॉलनी टाकणं हा मोठा फरक आहे. त्यावेळेला SG टेस्ट बॉल नव्हते. बरोबर. सो इनफॅक्ट मला त्या बॉलनी तेवढ्या जोरात टाकताच येईना, कळतच नव्हतं काय करायचं. काय लाईट होता थोडा तो ड्यूक्सचा बॉल? लाईट असायचा? नाही, लाईट नाही, सगळं व्यवस्थित आहे, पण तो जो स्विंग होतो ते कंट्रोल करणं हा वेगळा. मग मी इंग्लंडमध्ये रेग्युलर लोकल क्रिकेट खेळायला लागलो. त्याच्यावर मला त्या बॉलचं एक सवय झाली. बट ते इंग्लंडमध्ये इंग्लंड बॉल आणि इकडे येऊन दुसरा बॉल हा फरक. पण फर्स्ट क्लास क्रिकेट म्हणजे रणजी ट्रॉफी खेळणं आणि इंग्लंड मधलं लीग क्रिकेट असेल किंवा क्लब क्रिकेट, किती फरक वाटतो याचा तुम्हाला? नाही, ऍक्च्युली मी मिडल सेक्स मध्ये होतो आणि तिकडे प्रोफेशनल क्रिकेट नाहीये. पण कसं आहे ना, यू गो देअर अँड प्ले अँड यू आर सपोज टू डू एव्हरीथिंग टू विन द गेम. सगळंच करायला पाहिजे बॅटिंग. कारण की आमची टीम अशी होती की नाही, तू कर, तू बॉलिंग टाक, तू बॅटिंग कर. 2-3 जण असायचे चांगले. लकीली माय क्लब वॉज नॉट अ बॅड टीम, बट काय म्हणतात ना, यू आर सो सपोज टू डू एव्हरीथिंग. बट डिड यू एन्जॉय बॅटिंग? आय मस्ट टेल यू दॅट समवेअर इन लाईफ जे काय आम्ही टेनिस बॉल मध्ये बॅटिंग करायचो, जे काय त्या मनाने नेट मध्ये कधीही बॅटिंग न मिळून मॅच मध्ये परफॉर्मन्स करायची. मी इंग्लंडमध्ये आय प्लेड इंग्लंडमध्ये म्हणजे मिडल सेक्स साठी वेन डॅनियल प्रोफेशनल होता आणि तो अनफिट झाला. तर मिडल सेक्सचा बी टीमचा बॉलर वरती गेला. ओके. तो A टीम मध्ये गेला, म्हणजे काउंटी टीम. तर त्यांना जागा एक वेकन्सी होती. तर बिकॉज आय वॉज प्लेइंग लोकल क्रिकेट दे पिक्ड मी. अच्छा. अरे वा. आणि फर्स्ट मॅच मध्ये मी 10 विकेट काढले आणि 146 नॉट आउट केले. अरे वा, ऑलराऊंड परफॉर्मन्स. 146 ती फर्स्ट सेंचुरी. ती बहुतेक फर्स्ट सेंचुरी सीझन बॉल मध्ये. अच्छा. सो आय रिअली डोंट नो की माझ्याकडे बॅटिंग होती नव्हती काय होतं. बट समवेअर येस, couple of hundreds here there, couple of 50s there, without batting in the nets at all. असं म्हणतात की क्रिकेट प्लेयर्सनी ते ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला पाहिजे आणि ती तुम्ही मला वाटतं तेव्हा केली दोन्ही हाताने. मे बी म्हणजे माझ्याकडे ना बॅट आहे ना पॅड्स आहे, फक्त एक ग्लोव घेतलेले, ते पण मला वाटतं कॉलेजने दिले म्हणून किंवा मित्रांनी दिले म्हणून, आणि आपलं बेसिक जे सेफ्टी गार्ड्स बस. नाहीतर काय, याची बॅट घेतली खेळलो, त्याची बॅट घेतली खेळलो. बरोबर, हेच क्रिकेट होतं. बट आय थिंक या इवन इन लेटर ऑन विथ एक्सपिरियन्स, सिनियरिटीमुळे बॅटिंग मिळायला लागली नेटमध्ये. 2-4-50 ए डिव्हिजन टाइम शील्डला पण असतील. बट नाही मला, आम्हाला बॅटिंगचं एवढं नाही. तुझं काम बॉलिंग, तू बॉलिंग टाकायचं, मेन फोकस बॅटिंग आम्ही बघू. म्हणजे आमची मुंबईची बॅटिंग झोपलेलो असं. दॅट डे वॉज अ रेस्टिंग डे. तुमच्यापर्यंत बॅटिंगच नाही यायची मुंबईच्या टीम मध्ये. आपल्याला रणजी ट्रॉफी आणि त्या मॅचेस बद्दल तर बोलायचंच आहे, पण मुंबईच्या क्रिकेटचे 2 जे पिल्लर आहेत मला वाटतं, एक तर क्लब क्रिकेट आणि दुसरं ऑफिस क्रिकेट. क्लब क्रिकेट पण तुम्ही खेळलात, CCI कडनं असेल, निविंद असेल, ऑफिस क्रिकेट महिंद्राकडनं खेळला असेल, तर दोन्हीतला अनुभव किती वेगळा होता? दोन्ही फार इम्पॉर्टंट मानायचे त्यावेळेला. क्लब क्रिकेट खेळणं हा म्हणजे, मी समजा या शनिवार रविवारी काही खराब बॉलिंग टाकली किंवा कुठला बॅट्समन कधी खराब आउट झाला, तर तो मंगळवार ते शुक्रवार त्याच्यावर काम करायचं आणि परत शनिवार रविवारच्या मॅचसाठी तयार व्हायचं. एक. दुसरं,
महिंद्रामध्ये संजय मांजरेकर, चंद्रकांत पंडित आणि हे सगळे सिनियर्स आणि नावाजलेले क्रिकेटर असल्यामुळे आमच्यात एक फार डिसिप्लिन होतं. बरोबर. तर आणि मॅच जिंकणं वॉज मोर इम्पॉर्टंट. प्लस people used to look out for what somebody has done in A division times. करेक्ट. बरोबर. त्यावेळेला मॅचेस पण रेग्युलर वेळेवर व्हायच्या. दे वेअर जस्ट बिफोर रणजी ट्रॉफी ऑर समथिंग. कारण की आमच्या वेळेला 4च लीग मॅच मिळायच्या रणजी ट्रॉफी, आणि त्याच्यानंतर सरळ नॉकआउट. नॉकआउटला सिनियर्स पण यायचे. इफ आय हॅव डन वेल आय कुड गेट अ नॉकआउट गेम. अदरवाइज नॉट लाईक दी सुपर लीग जिकडे त्यांना 7 मॅच अश्युअर्ड आहे. मग त्याच्यानंतर आताचा फॉर्मॅट, त्यावेळेला 4 मॅच. बरोबर. आता सारखं नव्हतं. तेव्हा क्लब क्रिकेट असेल, कांगा असतील किंवा टाइम शेड वगैरे आहे किंवा ऑफिस क्रिकेटमध्ये कुठला बॅट्समॅन जास्त टफेस्ट होता बॉलिंग टाकायसाठी? किंवा कोणाच्या अगेन्स्ट बॉलिंग टाकणे जास्त एन्जॉय केली, याला मी आता बीट करतो, याला प्लॅन करून आउट? ऑलवेज महिंद्राज टाटाज गेम वॉज ऑलवेज अ कम्पिटिटिव्ह वन. आणि luckily we have got beaten also, but we won also against Tatas many a times. So नावं नाही, बट या कारण की मुंबईचेच प्लेअर खेळणार. पण संजय मांजरेकर बॉलिंग टाकण्यासाठी कसं, म्हणजे समोर प्रश्नच नाही, तो माझ्याच टीम मध्ये होता. प्रॅक्टिस मध्ये वगैरे? प्रॅक्टिस मध्ये तर लालचंद राजपूत, शिशिर रतांगडी, संजय मांजरेकर, चंद्रकांत पंडित, ॲलन सिप्पी, मुंबईचीच टीम होती. हे यांना नेट मध्ये बॉलिंग टाकणं म्हणजे यांना एक वेळा आउट काढलं तर ते सीझनभर लक्षात राहून त्यांना आउट काढलं सांगू शकतो. एक मोटिवेशन राहील. नाहीतर हे प्लेयर्स फार क्वचित आउट व्हायचे नेट मध्ये. म्हणजे माझ्या तर लक्षात पण असेल की याला मी एक वेळा बीट केला, याला एक वेळा एज काढला, असं. बरोबर. बट तो काळ वेगळा होता. हे सगळे मोठे प्लेयर्स होते, तुमच्या ऑफिसच्या टीम मध्ये होते, मुंबईच्या टीम मध्ये तुम्ही खेळलात, पण सचिनच्या डेब्यू मॅच मध्ये पण तुम्ही खेळलात. आणि त्यात मला वाटतं 4 विकेट्स घेतल्या दोन्ही इनिंग मध्ये. 4 की 5 विकेट? मला वाटतं 5 आणि 3 आहेत की 4 आणि 4 आहेत. मी आणि अनूप सबनीस. करेक्ट. कसा होता तो अनुभव? कारण त्या वयातल्या सचिनला डेब्यू करतोय, तो पण 100 करतोय डेब्यू मॅच मध्ये, आणि त्याला तुम्ही आधी नेटमध्ये बॉलिंग पण टाकली असेल, तर तो अनुभव कसा होता? त्या मुलाला त्यावेळेला आम्ही मुलगाच होता, ऑफकोर्स. आता गॉड झालाय, विथ ऑल ड्यू रेस्पेक्ट. बट मला आठवतं त्यांनी जेव्हा तो आला, पहिला वर्ष त्याला रणजी ट्रॉफी नेट्स बरोबर त्याला घेऊन जायची, टीम सोबत घेऊन, टीम बरोबर, नेट्स बरोबर, टीम बरोबर. आणि मला वाटतं पहिले 1 महिनाभर आम्हाला बॉलिंग टाकायला त्याला अलाउड नव्हतं. ओके. अच्छा. आय थिंक वॉज जस्ट 13-14. पण तो यायचा, आमच्या बरोबर प्रॅक्टिस करायचा, आणि मग त्याचे अंडर-16, अंडर-15, अंडर-17, अंडर-19 मॅचला तो जायचा. आणि तिकडे बघितलं 200 केलेत, इकडे बघितलं 200 केलेत, आणि बघून सगळ्या. पण एक गोष्ट सांगेन, एक वेळा तो जेव्हा रणजी ट्रॉफी डेब्यू झाला आणि नेटमध्ये, मी आजही आठवत नाही एक्सेप्ट वन्स त्याची एक एज मी काढली. अच्छा. वरना जे काय 2 सीझन मी त्याच्याबरोबर टीम मध्ये होतो, बीट पण करणं कठीण होतं. अच्छा. He is from different planet. काय असेल टेम्परामेंट, कॉन्सन्ट्रेशन, टेक्निक? I don't want to comment because let us accept that he is a different level. Different level. आणि ते जे 100 केले होते डेब्यू मॅच मध्ये, ते किती फ्लुएंट होते असं म्हणतात की ते तुम्ही स्वतः बघितले ते ड्रेसिंग रूम? त्याच्या 2 कॅचेस टाकल्या स्लिप मध्ये. अच्छा. 2 किंवा 1 टाकली स्लिप मध्ये. पण त्याच्यानंतर त्यांनी जी बॅटिंग केली, म्हणजे स्टेडियम मध्ये फक्त 2 आवाज यायचे, एक त्याच्या बॅटचा, आणि त्या काळात त्या बाउंड्री लाईनवर त्या बॅरिकेडच्या ह्याच्या जाळे खाली लाकडाचे होते, त्याचा आवाज. करेक्ट. आम्ही त्याच्यानंतर बीट पण झालेला बघितला नाही. तेव्हा काय इम्प्रेशन होतं? म्हणजे तुमचे सगळे जे प्लेयर्स होते टीम मधले, लालू कॅप्टन होते मला वाटतं त्या मॅच मध्ये, अजून हे असतील सगळेजण, की फर्स्ट टाइम मला वाटतं इतक्या लहान वयात कोणीतरी मुंबईसाठी डेब्यू करतोय आणि सगळ्यांना एवढा इम्प्रेस करतोय एक प्लेअर, तर काय डिस्कशन्स पाहिजेत?
नाही, मी माझं सांगेन की मी त्याचं वय कधीच नाही बघायचो. मी तो जी बॅटिंग करायचा म्हणजे एज लागणं पण वॉज अ रेअरेस्ट थिंग. आय डोंट थिंक ऑल्सो की त्यांनी कधी एज केलाय. पण 100% बॉल बॅटला मिळेल. ओके. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की सगळे बॉल मिडल करतो म्हणजे खरं आहे, वेगळंच क्रिकेट आहे. आणि ती मॅच तुमच्यासाठी पण मेमोरेबल राहिली. मला वाटतं की दॅट इज वन ऑफ द बेस्ट मॅच यू प्लेड इन फर्स्ट क्लास क्रिकेट, की दोन्ही इनिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स होणं. नाही, त्याच्यानंतर मला वाटतं बरोडाच्या अगेन्स्ट विकेट काढल्या ॲट RCF. अच्छा. वॉज अ बिग थिंग. संजय मांजरेकर कॅप्टन होता. नाही, दिलीप वेंगसरकर. ओके. आणि गावस्करही खेळले. अच्छा. संजयनी 100 केले. अच्छा. वेंगसरकर कॅप्टन होते आणि मी दिलीप ट्रॉफी खेळून ड्रॉप झालेलो. अच्छा. पहिल्या 2 मॅचसाठी. ओके. की मी एवढी चांगली बॉलिंग टाकली नाही दिलीप ट्रॉफीमध्ये, पण त्याचे रिझन्स वेगळे आहेत. फिल्डिंगही खराब झाली, 2 बाउंड्र्या सुटल्या. अच्छा. आता सांगतायत. पण त्याच्यानंतर मला परत घेण्यात आलं आणि मग जाऊन 8-9 विकेट काढणं. 9 विकेट. 9 विकेट. 5 आणि 4. होम ग्राउंड तुमचं ते RCF. स्टार्टेड प्लेइंग फ्रॉम देअर. सो दॅट मॅच आय वुड से की इट गेव मी कॉन्फिडन्स. अच्छा. आणि झहीर बरोडाकडनं खेळत होता ते मॅच? ती मॅच नाही. त्यावेळेला तो मुकेश नरूला आणि कोणतरी होते. ओके. ओके. आय डोंट रिमेंबर. ओके. त्यांचे फास्ट बॉलर्स कोण. आणि स्वतः गावस्कर त्या मॅच मध्ये होते, दिलीप सर कॅप्टन होते. काय या स्टॉलवर्ड सोबत खेळणं. ड्रेसिंग एक इन्सिडेंट सांगेन सरांचा, गावस्कर सरांचा, की एक बॅट्समन होता. तो बऱ्यापैकी शफल करून खेळत होता आणि फर्स्ट इनिंगला मी त्याला नुसते बीट करत राहिलो, पण त्याची एज नाही मिळाली. आणि बल्लू आला आणि त्यांनी त्याला एज ऑफ द क्रीज आउटस्विंगर टाकला आणि एज काढली. अच्छा. तर मला सरांनी असं पॉइंट केलं. म्हटलं मी बघितलं. पण मी क्रीज शिफ्ट नाही करायचो. मी एकाच ठिकाणावर जे काय क्रिकेट. आणि सेकंड इनिंग मध्ये परत तो जेव्हा आला, ती मॅच आम्ही आउटराईट जिंकलो. परत आला तर मी त्याला त्या आउटस्विंगर टाकायच्या बदली मी सरळ आतमध्ये टाकायला झालो आणि त्यांनी मला 2 फ्लिक केले आणि पायात 4 मारले. अच्छा. मला वाटलं माझी बॉलिंग बंद. पण गावस्कर सरनी मला असं बोलवलं आणि ते गलीमध्ये उभे होते. म्हणाले, तू अशी रिस्ट का करतोय, तू अशीच ठेव. ओके. तर तेच टाक. ठीक आहे. मला वाटलं आता बॉलिंग बंद, आता काय. पण मला बॉलिंग दिली, परत बॉलिंग दिली आणि मी आउटस्विंगरवर. व्हेरी गुड. सो दीज आर स्मॉल पॉइंट्स. गलीमध्ये उभं राहून एवढे मोठे प्लेयर जेव्हा तुम्हाला ऍडवाइस देतात, ते आजही अवगत केलेली गोष्ट आहे. त्यांचं ऑब्झर्वेशन आणि त्या पॉइंटला तुम्हाला सांगणं पण. आणि आजही जेव्हा मी आता थोडीफार कोचिंग करतो इकडे तिकडे, तर या गोष्टी रिस्ट पोझिशन कोण सांगतं. करेक्ट. इन द एंड रिस्ट पोझिशन डिसाइड्स व्हॉट युअर बॉल इज गोइंग टू डू. बॉल बाहेर जाणार. करेक्ट. ग्रेट. रणजी ट्रॉफी नंतर आपण दिलीप ट्रॉफीकडे येऊ. वेस्ट झोन साठी तुम्ही फायनल पण खेळला मला वाटतं दिलीप ट्रॉफी. पण ती अनफॉर्गेटेबल फायनल झाली. मला वाटतं 1700-1800 रन झाले होते वानखेडेवर. 8-10 जणांनी 100 केले होते. I think it should be in the Guinness book. I think 800s were scored in a fight. 8 or 9 I think. Yeah. पण तुम्ही 3-4 विकेट्स काढल्या होत्या त्या मॅचला. 4 विकेट मिळाले आहेत. पण ऍक्च्युली त्याच्यात कृष्णमाचारी श्रीकांतचा पहिल्या ओव्हरला स्ट्रेट हलवा चंद्रकांत पंडितनी कॅच टाकला आणि त्याच्यानंतर त्यांनी 100 केले. प्रॉबब्ली थिंग्स शुड हॅव बीन डिफरंट, कारण की त्याच्यानंतरही मी बऱ्यापैकी बॉल स्विंग करत होतो. बऱ्यापैकी एज लागले पण कॅरी नाही झाले, कारण की ती विकेट पण तशी होती. बट ती कॅच घेतल्यावर कदाचित फरक पडला असता. आणि गोष्ट अशी झाली की 2 दिलीप ट्रॉफी मॅच खेळलो मी, 8 विकेट काढल्या. पण एकानी
70 रन पाहिजे होते त्यांना फर्स्ट इनिंग जिंकायला. हम्म, हम्म. त्याच्यामधनं त्यांनी जे काही केले ते, आणि त्याच्यानंतर मॅच आम्ही ऍक्च्युली थोडी गिव्हअपच केलेली. ओके. त्यांनी 100 केले. अच्छा. आणि तो इंडियाला गेला ॲज अ बॉलर. हो. पण 8 विकेट काढणारा बॉलर इंडियाला नाही गेला. अच्छा अच्छा अच्छा. सो तो वन डेच्या ह्याच्यामध्ये कदाचित त्याला 2च विकेट मिळालेल्या, पण प्रॉबेबली टर्निंग पॉइंट डेस्टिनी मध्ये असायला पाहिजे. मे बी मला त्याच्यानंतरही मला चान्स मिळाला. मी एक ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट बोर्ड प्रेसिडेंट मधनं खेळत होतो. मला वाटतं स्टीव्हला आउट केलं होतं तुम्ही. ती नेक्स्ट मॅच आम्ही ती मुंबई वर्सेस विजिटिंग टीम बरोबर रणजी ट्रॉफी चॅम्पियन होती 85 ला. ते 86 ला यू गेट अ चान्स विजिटिंग. पण त्याच्या अगोदर मी बोर्ड प्रेसिडेंट खेळलो आणि माझ्या हातात ड्यूक्सचा बॉल दिला आणि मॅच बँगलोरला त्या ढिंगरी विकेटवर अगेन्स्ट कोण? ऑस्ट्रेलिया. ओके. तर मला आठवतं, मी आय विल व्हेरी बी ऑनेस्ट, मी आणि प्रदीप सुंदरम होतो, दोन्ही फास्ट बॉलर मी खेळत होतो. तर माझा 3ऱ्या ओव्हरला बॉल लिटरली गुडघ्याच्या खालनं जायला लागला. अच्छा. कारण की मला त्या ड्यूक्स बॉलची सवय नव्हती. आणि मी स्वतःहून सांगितलं रवी शास्त्री कॅप्टन की मला या बॉलनी नाही जमत. ओके. आणि बॉलिंग बंद केली. आय थिंक रवी गॉट 6 विकेट्स, शिवरामा कृष्णन गॉट 3 विकेट्स अँड वॉट एव्हर द मॅच. पण तेच आम्ही 3 दिवसानंतर सॉनेक्स बॉलनी खेळलो. अच्छा. ॲट ग्वालियर अगेन्स्ट सेम टीम, अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. अच्छा. मी 22 ओव्हर टाकल्या. हो. आणि 3 विकेटही काढल्या. बॉलचा डिफरन्स होता कारण यूज टू बॉल. आणि त्या मॅच मध्ये मग त्या विकेट्स काढल्या. स्टीव्ह हुक शॉट वर आउट झाला. अरे वा. डीन जोन्स LBW आणि ग्रेग मॅथ्यूज हाफ कट काहीतरी केलं आणि पॉइंटच्या हातात. सो बॉल मेड अ डिफरन्स. बरोबर. सो दीज आर द पॉइंट्स, लाईक ना आता मुलं शाळेत खेळतात किंवा क्लब क्रिकेट खेळतात आणि सिलेक्शन मॅचेस SG टेस्टनी खेळतात. कसा परफॉर्मन्स होणार आहे? तर हा जो मोठा फरक आहे, ग्रिपच नाही येणार. हा माझ्या कारकिर्दीत, माझ्या लाईफ मध्ये हा मोठा पॉइंट होता की मला सवय नव्हती, मला कोणी सपोर्ट नव्हता केला की 2 आठवडे तू या बॉलनी टाक, तुला या बॉलनी खेळायचंय. ते नव्हतं. ते इनपुट्स खूप आवश्यक आहे. टाइमली इनपुट्स भेटणं आणि तशी प्रॅक्टिस म्हणजे आजकाल करतात ना पोरं, जातात. नाव दे गेट इंडिया A टूर, अंडर 19 टूर्स. ते गेट यूज्ड टू इट. आता बरंच बदललं. दॅट प्रॉबेबली वुड हॅव चेंज्ड माय वे ऑफ लुकिंग ॲट क्रिकेट. पण स्टीव्ह म्हणजे तेव्हा तर असेलच, स्टॉलवर्ड आहे, ऑलराऊंडर होता, बेस्ट बॅट्समन होता, गटसी प्लेअर होता, गटसी कॅप्टन होता. कसा अनुभव होता त्याला बॉलिंग टाकण्याचा आणि त्याची विकेट काढण्याचं किती मोठं सॅटिस्फॅक्शन होतं? नाही, त्या मानाने ऍक्च्युली वेंगसरकर सरच लीड करत होते. अच्छा. आणि ते मला सॉलिड प्रोत्साहन, जोरात टाक, ओके, वरती टाकू नको यांना. अच्छा. शॉर्ट ऑफला नाही, मग ते हेही करायला दे याला. ओके. आदल्या दिवशी ऍक्च्युली संध्याकाळी स्टीव्हनी एक हुक केलेला, तो एज लागला आणि 6 गेलेला. अच्छा. आणि नेक्स्ट डे मॉर्निंग मी काहीतरी 4था-5वा बॉल परत त्यांनी हुक केला आणि फाईन लेग प्लॅन करून काढला तुम्ही त्याला. फाईन लेग वर संदीप पाटीलनी आउट काढला. ओके. कॅच घेतला. आणि मला वाटतं अशीच एक मॅच तुम्ही खेळला होता वेस्ट इंडिज विरुद्ध, रिचर्ड्स आणि ग्रीनिज. गॉर्डन ग्रीनिजने दोघांनी 100 केले. अच्छा. खरं सांगू त्याच्यात तिकडनं माझं करिअर चेंज झालं. अच्छा. एक बॉल आला माझ्या समोर, सॉलिड फॉग होतं. ओके. आणि मला तो बॉल फार लेट दिसला. मिड ऑफला होतो. इथे वानखेडेलाच? नाही, चंदीगडला. ओके. आणि मी कॅच घेताना मला बोटाला लागून माझा हात वरती यायच्या अगोदर मी डायरेक्ट तोंडावर बॉल खाल्ला. सो दॅट प्रॉबेबली चेंज्ड माय क्रिकेट. आणि त्याच्यानंतर घरी आलो, ते दात बीत जरा ठीक झाले आणि 6-7 दिवसात माझं बाईकवर ऍक्सिडेंट झाला. ओ माय गॉड. तो माझा सीझन पण गेला. अच्छा. बट मी अगोदर फिल सिमन्स आणि अजून एक कोणाला आउट पण काढलेलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर व्यू आणि गॉर्डन आले. गॉर्डननी माझा स्पेल ज्या तऱ्हेने खेळला, मला कळलं की आपण काय बॉलिंगच नाही टाकत. अच्छा. पण काय करतो आपण, फक्त काय म्हणतात ना, बॅट बॉल खेळतोय.
नॉट क्रिकेट. म्हणजे काय फुटवर्क असेल, टायमिंग असेल, किती वेळ आहे त्याला, अलग आहे. हा एक्सपिरियन्स ना आताच्या पोरांना, ते अंडर 19 एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात अँड दे डेव्हलप, दे आर गेटिंग प्रिपेअर्ड. बरोबर. सो क्रिकेट इज रिअली रीच टू अ डिफरंट लेवल. बरोबर आहे. आणि म्हणूनच मला वाटतं एक क्लब क्रिकेट आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेला मुलगा डायरेक्ट गॉर्डन ग्रीनिच आणि विव रिचर्डला यांना बॉलिंग टाकतो, तर हा फरक तर बरोबर जाणवेलच ना. आणि तेव्हा एक्सपोजर नव्हतं, त्यामुळे ती गॅप खूप मोठी वाटायची. आता गॅप कमी झाली आहे एक्सपोजर वाईज आणि लॉट ऑफ थिंग्स ना, लाईक IPL आणि बिग बॅश आणि हे सगळे आल्यामुळे बरोबर सगळ्यांचं क्रिकेटिंग, इफ आय से द प्रेझेंट क्रिकेट इज अ मच स्ट्रॉंगर देन व्हॉट वी वर. खरं आहे. त्यामुळेच मला वाटतं ते जे महत्व आहे गॉर्डन ग्रीनिचला बल्लू सरांनी इनस्विंगवर वर्ल्ड कपला आउट करायचं, ते खूप वाढलेलं आहे. कारण तो दादा बॅट्समन होता. एक्झॅक्टली, मोठा. येस येस. खूप खूप बोलण्यासारखं आहे तुमच्या क्रिकेट करिअर बद्दल. पण त्यानंतरही तुम्ही वेगवेगळ्या हॅट्स घातलेल्या आहेत. क्रिकेट कोच झालात, सिलेक्टर झालात, मॅच रेफरी झालात. पण क्रिकेट प्लेयर म्हणून किंवा बॉलर म्हणून तुमची जी इनिंग होती, फर्स्ट इनिंग म्हणता येईल तुमच्या आयुष्यातली, ती किती सॅटिस्फाईंग होती? किंवा त्यामध्ये काही रिग्रेट वाटतात की हे करायचं राहून गेलं होतं, संधी मिळाली नाही, किंवा असं मी सांगेन, मला असं वाटतं की जी मेहनत करायला पाहिजे ना, ते थोडं चुकीच्या ह्याच्यात झाली. म्हणजे रोड रनिंग अँड ऑल इज नॉट अ व्हेरी युजफुल साईन. किंवा काय काय करायला पाहिजे माहितीच नव्हतं. म्हणजे ट्रेनिंग काय करायला पाहिजे, की आजकाल ते करतात की एंड्युरन्स, एजिलिटी, सगळं स्पेसिफिक, आणि दॅट प्रॉबेबली वॉज लॅकिंग इन दोज डेज. म्हणजे विकेट किपर पण तीच एक्सरसाइज करतो आणि फास्ट बॉलर पण तीच एक्सरसाइज करतो. सो तेवढा अवेअरनेस पण नव्हता. हे अवेअरनेस बहुतेक असलं असतं तर गोष्ट वेगळी. ओके. आणि त्या काळात पैसा पण नव्हता ना. खरंय. माय लास्ट रणजी ट्रॉफी मॅच इज व्हॉट 200 or 300 रुपीज अ डे. अच्छा, दॅट्स ऑल. आता किती बदललंय, आता 40,000 पर डे भेटतात. आय एम व्हेरी हॅपी. दे डिझर्व. चांगला बदल आहे. आणि यू कॅन मेक अ करिअर आउट ऑफ इट. आम्हाला नोकरी मिळणंच ही मोठी गोष्ट. येस. सो इनफॅक्ट आय एम व्हेरी ग्रेटफुल दॅट की मला महिंद्राजनी जॉब दिला. I am still working with Mahindras now. I am on a contract. I still look after their cricket. I do some tournaments for them, Mahindra Shield वगैरह. I am still involved that way in the cricket. आणि आजकाल तरी क्रिकेटर्सला जॉब कमी झाले, बाकीच्या गोष्टी आल्या आहेत, पण तेव्हा तो जॉब मिळणं खूप महत्वाची गोष्ट होती एका क्रिकेटपटूला सेटल होण्याच्या दृष्टीने. आता त्या कॉर्पोरेट्स आता जॉब देण्याच्या मार्गावर नाही आहेत, पण ते कॉन्ट्रॅक्टवर घेऊन तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी सपोर्ट करणारे आहेत. येस. परमनंट जॉब आता राहिलं नाही. बरोबर. नो मोर. त्यानंतर दुसरी जी इनिंग होती ती तुम्ही कोचिंगकडे वळला की मॅच रेफरी म्हणून सुरू केली? नाही, मला महिंद्राज आम्हाला मग माझं क्रिकेट खेळणं बंद झालं इंजुरी झाल्यानंतर. आणि इनफॅक्ट माझी मेजर इंजुरी त्या बाईकवरनं झाल्या त्याच्या 2 वर्षानंतर मी स्कॉटलंडमध्ये खेळत होतो. ओके. तर माझा पुढचा गुडघा ट्विस्ट झाला आणि माझं ACL गेलं. तर ACL गेल्यानंतर त्या काळात ते रिस्ट्रक्चरिंग वगैरे जे काही टेक्नॉलॉजी आहे ती आता त्यावेळेला नव्हती. इनफॅक्ट डॉक्टर आनंद जोशी अजूनही सांगतात की आताची टेक्नॉलॉजी त्यावेळेला असली असती तर तू अजून खेळला असता. तर जेव्हा नी गेलं ना, तर देन आय गेव अप. ओके. आय गेव अप इन द सेन्स आय डिड. त्याच्यानंतर मी ए डिव्हिजन क्रिकेट 10 वर्ष खेळलो. बट रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मला एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आता ते नाही आहेत म्हणून मी तरी पण मी नाव घेतो. ओके. विजय भोसले सिलेक्टर होते. बरोबर. आणि मी महिनाभर बॉलिंग टाकलेली. माझी इंजुरी मे मध्ये झालेली. मी ऑक्टोबर पर्यंत बऱ्यापैकी ट्रेनिंग केली आणि मी बॉलिंग टाकत होतो. आणि मुंबईच्या नेट्समध्ये पण टाकत होतो. आणि सिलेक्शनच्या दिवशी मला सिलेक्टर येऊन विचारतात की काय आहे ना,
की तुला एक फिटनेस सर्टिफिकेट द्यावा लागेल. अच्छा. तर मी म्हटलं सर कोण देणार? नाही तू कुठला तरी डॉक्टर. म्हटलं सर माझा डॉक्टर तर माझा फॅमिली डॉक्टर आहे आणि त्याचे फिटनेस सर्टिफिकेट तर त्याचा कंपाऊंडर सही करतो. त्या फिटनेस मी म्हटलं 1 महिना मी बॉलिंग टाकतोय ते बघणं इम्पॉर्टंट आहे की तो सर्टिफिकेट? प्रॅक्टिकल फिटनेस मी तर ते म्हणाल नाही असं नाही आहे, उद्या तुला काय झालं तर आमच्यावर येईल मॅच मध्ये झालं तर. मी त्यांना एवढं विचारलं बाकीच्यांची काय गॅरंटी आहे काय? बाकीच्यांना काय 100% फिट आहे किंवा काय तुम्ही कुठले टेस्ट घेतली आहे का? तर नाही 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 असं नाही तसं नाही केलं आणि मला सांगितलं की नाही ते घेऊ नये. म्हटलं नाही सर. मी बॅग घेतली त्याच्यानंतर मी परत कधीच गेलो नाही. सो त्यावेळेला असं म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट आणि हे सगळं नव्हतं. आताही फिजिओ सांगतो की हा फिट आहे आणि नाही आहे. बट आय फील इफ यू कॅन प्ले ॲट अ लेवल वेअर द कोच अँड द सिलेक्टर्स आर हॅपी दॅट मीन्स ही इज फिट. एका फिजिओनी लिहून दिलं की तो आता फिट आहे इज नॉट अ गुड थिंग. Physio can say ki yes, now you can train. Probably those muscles are not hurting you. But a physio cannot certify you ki he is fit to play. No. म्हणून आता हे ट्रेंड आलाय आणि हा ट्रेंड आणण्यासाठी कुठेतरी माझा पण थोडा हातभार आहे. कारण की जेव्हा मी BKC ला होतो याच्यावर डायरेक्टर म्हणून तेव्हा हा प्रकार आणलेला की अनफिट झालेला प्लेयर ऍटलीस्ट ही शुड प्ले कपल ऑफ मॅचेस और ही शुड बी चेक्ड बाय कोचेस, 1 सिलेक्टर, 1 कोच, 1 फिजिओ अँड 1 न्यूट्रल पर्सन ॲज अ डिरेक्टर मी. बरोबर. 4 जणांच्या समोर त्याला त्याची बॉलर असेल तर बॉलिंग ऍक्टिव्हिटी, फिल्डिंग बॅट्समन असेल तर तो फिल्डिंग करू शकतो का, बॅटिंगला तो त्याचे सगळे रनिंग सगळं करतो का, ही फिटनेस झाली पाहिजे. आणि म्हणून ते 2 मॅचचा प्रकार आला. अँड आय एम व्हेरी हॅपी की ॲट प्रेझेंट दे हॅवंट पिक्ड मोहम्मद शामी हू इज नंबर 1 बॉलर ऑफ द वर्ल्ड, बट ही इज ब्रॉट इन टू रणजी ट्रॉफी अँड दे आर चेकिंग हिम आउट. बरोबर. दिस इज द वे इट शुड बी, नॉट की एक दिलेला सर्टिफिकेट. मॅच फिटनेस इम्पॉर्टंट. या इन द एंड मॅच फिटनेस कोण बघणार? फिजिओ नाही बघणार, तो क्रिकेटर बघणार, जो सिलेक्टर आहे किंवा कोच. इफ कोच इज कन्व्हिन्स्ड की नो आय विल मॅनेज हिम, देन देयर इज अ डिफरन्स. बरोबर की तो किती इम्पॉर्टंट आहे. पण आज मला असं वाटतं कोणच इम्पॉर्टंट नाही. इफ इज नॉट फिट इज नॉट फिट. देयर आर इनफ प्लेयर्स हू विल टेक हिज प्लेस. फिटनेसचा इश्यू आहे. त्याचबरोबर आपण बघतो की तुम्ही इतके वर्ष कोचिंग करतात, अकॅडमीला पण होता. मला वाटतं सॅटेलाइट अकॅडमी जो नवीन प्रकार मुंबईने MCने सुरू केला होता त्यालाही तुम्ही कोचिंग किती एन्जॉय केलं तुम्ही अदर दॅन प्लेइंग क्रिकेट किंवा करता अजून? आय थिंक आय एन्जॉय कोचिंग अँड ऑफकोर्स इट्स माय प्रोफेशन नाव, दॅट्स माय लिव्हिंग. सो आय लव्ह कोचिंग. आपल्या इकडे मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चरची फार कमी आहे. लकीली टुडे वी आर सिटिंग ऑन सच अ ग्राउंड. दिस इज वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटी अँड दॅट सॅटेलाइट अकॅडमी आय कुड स्टार्ट हियर. करेक्ट. लास्ट इयर वॉट एव्हर आय डिड. मला असं वाटतं जसं आपण बॉलचं बोललो, जर इफ आय डोंट गेट अ SG बॉल डे इन डे आउट, आय वोंट बी एबल टू बी अ एक्सलेंट बॉलर इन द फ्युचर डेज. सेम लागू पडते पिचेस मध्ये किंवा आउटफील्ड फॅसिलिटीज मध्ये. ओके, नाव मी बऱ्यापैकी कुठे कुठे बोललोय की इवन ॲट BKC 2 तासाची प्रॅक्टिस होते. 20 पोरं बाहेरून येतात. ते ट्रॅव्हल फॉर 4 hours, 2 hours going, 2 hours coming for a 2 hour practice. Out of that, a batsman gets half an hour practice. Is it worthwhile? I think the boys need more. So जे पोरं 15-16 मध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी ऑल अलॉंग द इयर अशी फॅसिलिटी, त्यांचं ट्रॅव्हलिंग टाइम कमी करून त्यांच्या जवळ जे काय फॅसिलिटी चांगली आहे, जशी आज इकडे समय आहे, मे बी वसई विरारला पण अशा फॅसिलिटीज आहेत, तिकडे तुम्ही कॅम्प करावा. so that those boys don't have to travel. Maybe the coaches can go and travel. ठीक आहे, एक 15 जण नेण्यापेक्षा एकाने जाणं, 2 जण जाऊ शकतात आणि इट्स अ प्रोफेशन. वी आर रेडी टू गो.
सो आय फील आणि जर मोठ्या ग्राउंड्सवरची प्रॅक्टिस नसेल तर आपण क्रॉस मैदानच्या 30 यार्डच्या बाउंड्रीच्या वरती सिक्सेस मारलेले स्कोर्स आणि फुल 75 यार्डवर मारलेले स्कोर्स हा मोठा फरक आहे. मुंबईच्या क्रिकेटमध्ये मला वाटतं आपण मैदान क्रिकेटचं एक कल्चर आहे, त्याचा मुंबई क्रिकेटला खूप फायदा पण झाला. पण जसा तुम्ही आता महत्त्वाचा मुद्दा हे केला की छोटे छोटे ग्राउंड्स आहेत आणि तिथे 30-40 यार्ड 60 यार्डवर इझिली 6 जातात. आणि मग जेव्हा आपण स्टेडियम्समध्ये खेळतो, वानखेडे स्टेडियममध्ये, तिथे मग त्या कॅचेसमध्ये कन्वर्ट होतं. हा एक ड्रॉबॅक आहे मुंबई क्रिकेटला की काय म्हणतात? ड्रॉबॅक नाही म्हणेन, पण वन ऑफ द थिंग इज वी आर नॉट यूज टू प्लेइंग ऑन बिग ग्राउंड. वी आर नॉट यूज टू इट. आता एखादा मुलगा असेल तो तिकडे पण मारतो, पण तो रस्त्यावर मारतो. हो हो बरोबर. म्हणून तर आज सगळी मैदानांना बाजूनी नेट लावून प्रिकॉशन्स घेत आहेत. बट आय फील की कसं आहे ना, आपण बोलायला 30 यार्डची बाउंड्री बोलतो, पण ती एका बाजूला आहे. बाकीच्या 3 बाजूला तर त्याला फुल बाउंड्री आहे. बरोबर. तर तो तिकडे किती मारतो ते पण बघायला पाहिजे. मगाशी तुम्ही कोचेसचा आणि सिलेक्टरचा एक मुद्दा सांगताना सांगितलं की परसेप्शन खूप महत्वाचं असते, की कोण कसं बघताय आणि कोण कसं हे करताय. बुमरा जर मुंबईत असता तर त्याला मुंबईच्या सिलेक्टर्सनी कोचेसनी सिलेक्ट केलं असतं त्याची ऍक्शन बघून, की त्याला सांगितलं असतं की नाही असंच पाहिजे? नाही, पर्सनली लेट अस नॉट टॉक. ही इज वन ऑफ द आयकॉन्स. ही इज अ स्टॉलवर्ट नाही, पण बट या वी मस्ट लुक ॲट अदर ॲस्पेक्ट्स ऑल्सो, की तो जोरात टाकतोय तर त्याच्यात काहीतरी आहे. नक्कीच. सो आणि तो एक हजारात किंवा लाखात एक वेगळा असतो, तसा कदाचित असेल. पण तुम्हाला वाटतं की नॅचरल ज्या गोष्टी असतात त्या जपायला पाहिजे प्लेयर्सने, क्रिकेटर्सने? कारण आचरेकर सर मला वाटतं म्हणायचे की त्या गोष्टी, जशी सचिनच्या ग्रीपचं उदाहरण बऱ्याचदा सांगितलं जातं की त्यांनी चेंज नाही केली ती, अशा काही नाही. मला त्याच्यात जेवढं नॉलेज आहे, जेवढं मी वाचलं आहे, इवन आचरेकर सरांनी त्याचा प्रयत्न केलेला. अच्छा, ओके. तर त्यांनी जेव्हा त्याला सांगितलं की मला हे कम्फर्टेबल होत नाही आहे, ठीक आहे तू तुझ्या ग्रीपनी खेळ. ओके. तर मग त्याच्यानंतर कदाचित सरांनी हे बघितलं असेल, तो कुठल्याही ग्रीपनी खेळतो, सगळे शॉट्स खेळतो, बीट होत नाही, आउट होत नाही, बीट होत नाही, मिडल ऑफ द बॅट खेळतो प्रत्येक वेळेला. मग कशाला हात चेंज करायचं? आता नॅचरल एबिलिटी जे म्हणतात ते इट्स अ व्हेरी जनरल थिंग. आता मी जातो, मी आउटस्विंगर टाकायचो, तर मला मी डोळे बंद केला, हात फिरवला तरी बॉल बाहेर जायचा. सो नोबडी वुड टच मी ऑन डुईंग दॅट. खरंय, नोबडी कुड टच मी. बरोबर. सो म्हणजे कोणाला काही सांगावत नाही लागलं, आउटस्विंगर टाकतोय ना, फील्ड लावायची, कोणाला विचारायची पण जरूर नाही, म्हणजे मला पण विचारायची जरूर नाही. बॉल दिला, फील्ड लागायची. का तर मी एक स्टॉक बॉल आउटस्विंगर आहे तो. पण विकेट जास्त आउटस्विंगरवर घेतलाय की स्ट्रेट बॉलवर, की इनस्विंग पण कधी ट्राय केला? नाही, मी इनस्विंग नाही ट्राय केलं. त्याची एक माझा बॉल आतमध्ये यायचाच नाही. अच्छा. जुना बॉल झाला तर माझी बॉलिंग संपायची. अच्छा. पहिल्या 1-2 सीझन. तर मला आतमध्ये कसं कट करायचं, सेमी न्यू बॉल किंवा हे, याच्याबद्दल मी खूप जणांना विचारलं. आणि खूप जणांना म्हणजे मी त्यावेळेला जेवढे मोठमोठे कोचेस होते ते सगळ्यांना विचारलं की काय, तर ते सगळे सांगायचे शोल्डर असं आण, असं कर, हे कर, ते कर. पण मी काही केलं तरी बॉल बाहेर जायचा. मी पण काय म्हणतो ना, त्याच्यात त्रासला गेलो की काय करायचं, काय एक पाहिजे आपल्याला, नाही तर सगळे येऊन सोडतील किंवा नवीन 1-2 एज लागतील त्याच्यानंतर. बरोबर. तर एक बॉलर होता, तो मोठमोठे इनस्विंगर्स टाकायचा आणि तो माझ्याबरोबर ट्रेनमध्ये असताना त्यांनी मला एक फार इम्पॉर्टंट पॉइंट सांगितलं. ओके. जे कुठल्याही कोचेसनी नाही सांगितलं. यशवंत साने म्हणून नाव आहे त्याचा. ओके. त्याने मला सांगितलं, तू जे करतोस ते कर, पण तुला कट करताना स्लाइटली सीम अशी पकडून तू रिलीज नको करू, हिट कर. अच्छा. ओके. हा पॉइंट मला कोणी मला सगळ्यांनी हात असा आण, हात इकडे घेऊन जा, असं कर, तसं कर, दुनियाभरच्या
मी काही केलं तरी तिकडे जा, बॉल बाहेरच जायचा. यशवंतनी सांगितलं ट्रेनमध्ये डिस्कशन, तो ठाण्याला राहायचा, मी घाटकोपर, आम्ही जाताना त्यांनी सांगितलं आणि मी संध्याकाळी आमच्या इकडे पाठीमागे थोडी जागा होती त्याच्यावर जाऊन हिट काय आणि रिलीज काय ही केली. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी आय वॉज वेटिंग की मी झुंझुनवालाच्या नेटमध्ये जाऊ आणि तो बॉल टाकू. गेलो, पहिले आपले नॉर्मल बॉलिंग केली आणि नंतर आपलं एक म्हणतात ना देवाचं नाव घेऊन हा बॉल असा पकडला, असा आलो आणि तो हिट केला. तो पडला आणि बॅट्समॅनच्या बॉडीच्या मधनं गेला हाताने याच्यामध्ये. अच्छा. तर त्याला वाटलं विकेट खराब आहे म्हणून त्यांनी तिकडे येऊन टॅप केलं. मॉर्निंग 7 o'clock नेट इज टू स्टार्ट. तर त्याने ते केलं. मला कळलं की हा बॉल मला जमतोय. तो पडून कट व्हायचा. इट वॉज नॉट इन स्विंगर लाईक. त्याच्यानंतर मी परत हे केलं, 2-4 बॉल असे टाकले आणि परत त्याला केलं आणि त्यांनी डायरेक्ट सेंटर ऑफ द गार्ड खाल्ला. तर आय बिकेम अ डिफरंट बॉलर आफ्टर दॅट डे. किती महत्वाची गोष्ट होती आणि जी कोचेस सांगू नाही शकले ती त्यांनी. करेक्ट. आणि हाऊ आय पिक्ड अप. बट माझी एन्क्वायरी लेवल एवढी होती की मी एका इनस्विंगर बॉलरला पण जाऊन विचारलं, नाही तर कोण आपल्या कलिगशी एवढं बोलत नाही. ते क्युरियस असायला. सो आय रिअली ऑलवेज, इनफॅक्ट आय हॅव रिटन ऑल्सो समवेअर ऑन फेसबुक और समथिंग की that day, that train journey and that discussion gave me another weapon. And मग त्याच्यानंतर त्याच्यात पण कट करायच्या नादात कधी कधी तो बॉल पडून बाहेर जायचा. आणि हे बॉल फार कमी लोक पिक करायचे. तर ते तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे आणि तुम्ही किती त्यांनी सांगितल्याप्रमाणे परफेक्ट करू शकता त्यावर पण डिपेंड आहे. भरपूर डिपेंड आहे. मॅच रेफरी म्हणूनची कारकीर्द कशी राहिली? मला वाटतं इंटरनॅशनल वुमेन्स मॅच पण ODI T20 केल्या, तुम्ही रणजी ट्रॉफी केल्या असतील. चॅलेंजिंग होतं जॉब? नाही, माझी एक तऱ्हेने ते माझं क्रिकेटमध्ये काहीतरी करत राहण्याचं पण होतं, कारण की मला सुट्ट्या मिळायच्या नाही. जॉब वॉज इम्पॉर्टंट. सो मी मॅच रेफरीच्या अशा मॅच घ्यायचो जे फ्रायडे सॅटर्डे संडे किंवा सॅटर्डे संडे मंडे. तर मला एकच दिवसाची सुट्टी घेऊन मी जाऊन करून यायचो. त्याच्यात एक मोठा किस्सा झालाय. मी पंजाबला मॅच अवॉर्ड केली आणि महाराष्ट्राच्या कॅप्टन आणि मॅनेजरनी तो रियाज बागवान आणि अंकित बावणे कॅप्टन असताना ते वॉकड आउट ऑफ द मॅच. अच्छा. सो आफ्टर लॉट ऑफ डेलिब्रेशन ॲज पर लॉ आय अवॉर्डेड द मॅच टू पंजाब. ओके. बट आय गेव 1 hour टू महाराष्ट्र टीम टू स्टार्ट द गेम. अच्छा. 45 minutesच्या वर बिफोर अवॉर्डिंग मॅच. बिफोर अवॉर्डिंग. They didn't agree. I requested ki you start the game. We will, whatever your issues with the umpires or whatever, we'll take it up later. Okay. But let us play the game. कारण की ती मॅच पण मोहालीला होती आणि दिवसातनं 2-3-3.5 तासच व्हायची वेदरमुळे जॅनमध्ये. He didn't agree. इनफॅक्ट मला बरेच फोन पण आले वरनं आणि पण मी मॅच त्यांना अवॉर्ड केली म्हणून असं झालं की शेवटी मलाच मॅच रेफरीवरनं काढलं. सो आय थिंक आय डोंट नो व्हॉट आय वॉज राईट ऑर पॉलिटिकली राईट रॉंग, आय डोंट नो. बट दॅट ऑल्सो स्टॉप. बट इट वॉज गिव्हिंग मी अ गुड प्लेजर. गेम मध्ये होतो. आय कुड सी लॉट ऑफ टॅलेंट. आय कुड टॉक टू लॉट ऑफ प्लेयर्स. सो दॅट स्टॉप. पण काय त्या मॅच मध्ये काही असं मिसबिहेव झालं होतं? हो, त्या अंपायर आणि कॅप्टन मध्ये फार शिव्या गाळ झाल्या आणि रियाज वॉकड ऑन द ग्राउंड अँड टूक द टीम अवे. मॅनेजर स्वतः मॅनेजर स्वतः. सो ही वॉज टू बी रेप्रिमांडेड. बट त्यावेळेला पॉवर त्यांच्याकडे होती. सो दॅट चेंज माय व्हॉट यू कॉल. अदरवाइज जॉब आणि ते दोन्ही करून मी आय वॉज मॅनेजिंग माय इन्कम ऑल्सो. बरोबर. अँड आय वॉज इन द गेम. पण तुम्ही कोच असाल, मॅच रेफरी असाल, क्रिकेटर असाल किंवा कुठल्याही क्षेत्रात असाल, तुम्हाला टफ डिसिजन वेळोवेळी घ्यावेच लागतात. See, I think if you are honest to yourself and you take a decision and live with it. In the end, you have to live with it. बिलकुल. खरं आहे. तुम्ही स्वतःला प्रामाणिक असाल तर मग काय बाकीच्या गोष्टी बघायच्या आवश्यक. I think as per law. In fact, on that match,
I went for a level 3 refresher course, and Javagal Srinath was called for as a special lecture. He asked me, tell me what happened. Okay. If you had started the game, you would have made history. I said, Javagal, that I tried my best. I tried my best. I tried to convince. The only thing I expected was Riaz Bagwan gives me in writing an apology that he should not have entered the ground and brought the team out. And that is where I got stuck. If I would have kept quiet and just said, "Chalo, nothing doing. Please start the game," maybe that would have been a history. Okay. So चालेल. खूप मजेशीर जर्नी आहे तुमची. क्रिकेटर, कोच, मॅच रेफरी, वेगवेगळ्या क्षेत्रात. Yeah, Subodh, I think without cricket I cannot live. So I love whatever. क्रिकेटर क्रिकेटचा विचार किंवा क्रिकेटच्या फील्डमध्ये गेल्याशिवाय राहू नाही शकत म्हणतात, ते खरं आहे. जाता जाता आजच्या पिढीला तुम्ही आता कोचिंग करतात, रोज मुलांसोबत स्वतःही घाम गाळतात, तर या पिढीला काय मेसेज द्याल? I think I love getting them good facility, and they should be made to utilize that. For example, आता झुंझुनवालाची प्रॅक्टिस अशा फॅसिलिटीवर होते आहे, तर त्यांची फिल्डिंग प्रॅक्टिसमध्ये आम्ही लक्ष देतो जेवढं होतं तेवढं. आणि फुल विकेट प्रॅक्टिस जे मैदानात नाही मिळत, म्हणजे मॅच सिम्युलेशन नाही, फुल विकेट प्रॅक्टिस. कारण की सगळीकडे हाफ विकेट असते. बरोबर. 1. नंबर 2, मैदानात काय होतं, सकाळी 7ची प्रॅक्टिस चालू होता 7:15, 9ला बंद करतात. 1.5-2 तासात 15-20 क्रिकेटर एका नेटमध्ये नाही होऊ शकत. डेव्हलपमेंट पहिल्यासारखी नाही. पहिला झाले, दॅट वॉज डिफरंट वे ऑफ प्लेइंग क्रिकेट. पण आजच्या घटकेला फुल विकेट आणि 1.5-2 तासाच्या बदली 2.5-3 तासाचं सेशन इज what I feel can help. आवश्यक आहे. बरोबर. So these things I love to do, and I try and get them this facility. In fact 5-6 वर्ष माझ्याकडे एक छोटं ग्राउंड होतं इथेच बाजूला वसंतदादा पाटील कॉलेजमध्ये. 12 विकेट बनवलेल्या. प्रॅक्टिस बंद करण्याचा टाइमच नव्हता. चालू भले उशिरा होते, ओलिया विकेट स्लाइटली थांबूया, फिल्डिंग करूया, पण नेट जोपर्यंत सगळ्यांचं पोट भरत नाही तोपर्यंत. खरं आहे. अजून काय पाहिजे? सो दॅट विल स्टील कंटिन्युइंग नाव. नक्कीच. खूप इंटरेस्टिंग जर्नी राहिलेली आहे, आणि मला वाटतं तुमच्या या अनुभवातून क्रिकेटपटूंना, खास करून आजची किंवा उद्याच्या पिढीलाही भरपूर काही शिकण्यासारखं आहे. थँक्यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. प्लेजर. थँक्यू. क्रिकेट किती बदललं आहे आपण बघतोय की 80-90च्या काळात कसं क्रिकेट होतं आणि आज किती फरक झालाय. तेव्हा रणजी ट्रॉफी खेळताना 200 रुपयावर सरांना समाधान मानावं लागत होतं, पण त्यातूनही ते शिकले आणि त्यांनी आजही ते क्रिकेटपटू घडवतात. पण आम्हाला नोकरी होती ना. नोकरी होती, सो एक इन्कम अश्योर्ड होती. येस. पण आजकाल नोकरी करण्याला कदाचित क्रिकेटपटू आजचे प्राधान्य देत नसतील. एवढे मार्ग उपलब्ध झालेले आहेत त्यांच्यासाठी, आणि त्यामुळे त्यांना चांगले दिवस आले आहेत असंही आपण म्हणू शकतो. कारण IPLचे दरवाजे उघडलेत. IPLच्या माध्यमातून भारतीय संघाचं दार ठोठवणं थोडंसं इझी झालेलं आहे. मला वाटतं आजच्या पिढीला या संधीचा ते किती उपयोग करून घेतात आणि स्वतःला किती तरबेज करतात, किती परिपक्व करतात, त्यावर त्यांचं भवितव्य पण अवलंबून असणार आहे. तर आजच्या या गोष्ट चॅम्पियनशिपमध्ये आपण इथेच थांबूया. आपल्याला कासलीवाल सरांची जर्नी, त्यांची गोष्ट कशी वाटली याविषयी आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. धन्यवाद.